सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये सध्या नगर परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रवादी आणि शिंदे सेना झुंजत आहे। विशेष म्हणजे भाजपने इथं नगराध्यक्ष पदासाठी पुरोगामी राष्ट्रवादीला पुढे केलंय। महायुतीतील घटक पक्षांना महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या रिंगणात थेट पाठिंबा दिल्यानं भगूरची निवडणूक लक्षवेधी ठरलेली आहे। सावरकरांचं भगूर बनलं राजकीय आखाडा। शिवसेनेविरोधात सर्व पक्षीयांची मोठ। भगूर नगर परिषदेवर कुणाचा झेंडा? गेल्या 3 दशकांपासून नाशिकच्या भगूर नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे। ही सत्ता खांद्यावर मिरवणारे विजय करंजकर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर चेहरा आहे। आता विधानसभेपासून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले, त्यामुळे या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेतनं अनिता विजय करंजकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। मात्र त्यांचा हा बालेकिल्ला भेदण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि महाविकास आघाडी असे सर्वच पक्ष एकवटलेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते आणि म्हणून शिंदेंनी इथं प्रचारासाठी थेट आपल्या मंत्र्यांनाच मैदानात उतरवलंय। सावरकरांची भूमी असल्याने आज इथं पुरोगामी लोक येऊन आम्हाला अक्कल शिकवतात। ज्यांनी सावरकर हे तर हयात कधी ओळखलेच नाही, त्यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याचं काम करणं म्हणजे त्याला आता आणखी काय पुढे म्हणायचं। तर चला ठीक आहे, परंतु सावरकरांचे विचार हे अख्ख्या जगाला एक वेगळी दिशा, एक वेगळे दशेतून मुक्त करणारे विचार होते आणि ते आहे। ते ज्वलंत विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिवसेना ही कटिबद्ध आहे, कायम कटिबद्ध राहील। भाजपनं सावरकरांच्या या नगरीत थेट राष्ट्रवादी उमेदवार प्रेरणा बलकवडे यांना पाठिंबा दिला। त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे आणि शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे। विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही नेते आमने सामने आले होते, त्यावेळी दोघांकडनं एकमेकांवर व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू होत्या। आता ही दोन्ही उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे। शक्ती प्रदर्शनासाठी आठवडे बाजारासारखं ठिकाण प्रचाराचं मैदान बनलं। उच्च शिक्षित उमेदवार असल्यावर जेव्हा निवडून ते येतील तेव्हा उच्च शिक्षित नगर अध्यक्ष म्हणून या भगूरच्या विकासासाठी माझ्यासोबत त्यांचाही खूप मोठा हातभार राहणार आहे आणि म्हणूनच पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे हे नाव महिलांपर्यंत तर घरोघरी पोहोचलेलं आहे, त्याच्यामुळे फारशी मला मेहनत घ्यावी लागत नाहीये आणि चांगला उमेदवार दिल्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा या उंचावलेल्या आहेत। मी आता इंग्लंडला शिकून इकडे आलेली आहे, पण मला गावामध्ये जे अपेक्षित आहे त्या सुविधा मला इथे दिसल्या नाही। मी 14 वर्षापासून राहते आणि या गावाचा विकास करण्यासाठी मी यामध्ये उतरले। भगूर हे सावरकर प्रेमी आणि हिंदू संघटना यांचं पूज्य स्थान आहे, त्यामुळे भाजपनं भगूरवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे भगूर नगर परिषदेवर आता कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, भगूर, नाशिक।